बुवा मला तुमची कीव येते. बचाव आहे काय मास? हा आता बोलत नव्हतं बघा. म्हणजे काय म्हणजे किती म्हणजे काय ठीक आहे आपण चांगली सुरुवात सगळं चांगलं आहे. पण शेवटीला तिथंच गेलो ना. गहंडीत म्हणून तुम्हाला नाही कार्यक्रम. आम्ही किती चांगलं गातोय बघा. लोक बोलतच आम्हाला. शेवटीला तुम्ही मी एवढी गवळण आणली होती. आज तुमची आई आली बाबा आले असतील. तुम्हाला वाटतं आम्हाला बोलता येत नाही या गोष्टी. अहो झोपायचं ना 2 दिवस अशी गवळण गायली मी. पण आता ते सोडलं मी सगळं. मी तिथनं आलोय तुमच्या इथून. तुमचं व्हायचं तरुण आहे का घेतो थोडस बघा म्हणतात. सज्जनाच्या गळ्याला कधी फास आहे का? माझ्या गाण्याचा कोणाला त्रास आहे का? नाही ना. मग झेप गरुडाची कापायला या कावळ्याचा घास आहे का? आणि परतफेड करा आलाय ह्याच्या टिंबटिंबावर मास आहे का? आम्ही झिजवली 25 वर्ष. एक नाही कार्यक्रम केला 25 वर्ष झिजवली. मग मोठमोठ्यापणा करायचा. माझ्या नातात नाचवता चड्डी बघितली आलाय. 15 वर्ष काम केलं त्यांच्या गावावर. 15 वर्ष काम केलंय. असाच नाही आलाय वरती. ऐका फक्त थोडस देतो. नाही लगेच घेतो. ऐका लगेच घेतो. स्तवन तुझ थोर माझी आई ग. मी गायले महाकाळवांच्या आदरणीय महाकाळवांच्या स्टुडिओला गायले तुमच्या. ऐका तुझ थोर माझी आई ग. तुमची स्तवन तुझीच ही पुण्य आई ग. अनमोल असा जन्म आई तू दिला ग. शब्द विसरला आता मी. ऐका पुढचे ऐका. काव्य सुमनांच्या माळा करून सुमनाच्या माळा करून तुझ्या चरणी विवाहतो तुला. ऐका सुंदर गाण्याचे शब्द मात्र चांगले होते. मग चांगलं आम्ही चांगल्याला चांगलं म्हणतो ना. मग गहंडीत कशाला? मग मी दिलं ना जर तर लय मग झोंबे. लक्षात घ्या. मी आणली होती गवळण पण नाही दिली. आज म्हटलं चांगला पोरगा नवीन तयार होतोय. आम्ही प्लॅटफॉर्म देतोय. म्हटलो काहीतरी चांगलं घडवूया काहीतरी चांगलं करूया. जर डोक्यावर मुतायला लागलो ना वसावणी कानात मुतायला तर तुमचा कार्यक्रम करीन मी ओपनला. सचिन बुवा म्हणतात मला मी पण कोणाच्या तरी मानव पाय देऊनच आलोय. तो तुमच्या घरातच आहे. आता बोलायला लावू नका मला. ऐका
अरे पैदल रावरती लाव याला स्केल समजा. अन पावसाच्या सरी असं या ऐका. शिव गोदवाडी नंबर 1 राजेंद्र दादा कासारे बरीचशी मंडळ आहेत. दादांची फॅमिली पूर्ण आहे. फितूर आहे ज्ञानाचा थम सागर नाही देणार नाही अन्याय होऊन देणार. बरोबर. अरे वा दादा. अरे म्हणजे ही अहो मला ह्या शक्ती तुऱ्यात म्हणजे तुरेवाल्यांच्या विरुद्ध गाणी लिहायची गरज नाही. माझी पोरा पाठवतात. वा तुम्हाला पंधरे बुवा असं बोललं ना असं लिहा. हे बघा तुम्हाला हे बुवा असा बोलला ना असं लिहा. ये रे माझ्या भावा बऱ्याच दिवसात बऱ्याच टायमान आलास. 200 रुपये आले. नाव सांग कशी नाही नको हो बाय. मग ते राहिले ते पण दे. नको पिकनीला घेऊन जा. पिकनीला घेऊन जा. दादा भारी ऐकत राहा बघता. सचिन बुवा कहते सचिन बुवा बोलते सबको त्या सांगे शिवाला ओ मी सोडून कशी राहू होया माझ्या जीवाला ही बोलावी ते धरणी माया श्री गण संजीवाला. ही बोलावी ते धरणी माया आपुल्या संजीवाला. बोलावी ते धरणी माया आपुल्या बोलावी ते धरणी माया आपुल्या संजीवाला. ऐका आणि म्हणतात का हे बरोबर सीट डाऊन. पुण्याला परवा बारी आमची तुषार बुवा आपली बारी आहे तिकडं लागली होती. आपल्या बालगंधर्वाला लागली होती पण ती आणखीन इकडं थोडंसं झालं. इकडं 3 तारखेला आमची सप्टेंबरला बारी आहे. तुषार बुवाने मी आहे. अहो बालगंधर्वाची प्रतिमा जाऊन बघा एकदा. बालगंधर्वाच्या त्या हॉलला जाऊन बघा. अहो बाप्या कोण बाई कोण तुम्ही ओळखाल काय हो. आणि त्यानं जे केलं आज नमनातले आमचे सगळे कलाकार जे करतात म्हणजे त्यांना तुम्ही चक्का म्हणा. अजून तुझं लग्न झालं मला 2 पोरं आहेत माझी सबकी स्वतःची. हा तुमच्या किंमती मोहर अजून वाचताय. तुमचा काय घास आहे ऐका म्हणून म्हणतोय. त्यांनी मला म्हणते विषय दिले गवळींचं पण उत्तर सुंदर आणलंय देतोय. आणि ऐका माझ्या बारीला बघा मित्रांनो तुम्ही किती काय म्हणा मला वाईट म्हणा चांगलं म्हणा. माझ्या बारीत कधी पाण्याची बाटल बघितली काय हो. मी तुम्हाला असं 1000 बुवा दाखली जे 5-5 वेळा पाणी पितात नाही बारी करतात माझ्याशी. मग त्या ह्याच्यामध्ये काय होडका असतो ते काय मला माहिती नाही. हा ते मला मरू दे ते आपल्याला त्याशी देणे नाही. पण पाणी प्यायची केव्हा गरज लागते. अरे मी पण तुमच्यापेक्षा 5 पटीने आणखीन 1 टेक वरती आणखीन 1 नोट वरती गातोय. मला पाणी प्यायची गरज कधीच नाही वाटली आयुष्यभर. मी एवढ्या वर्ष बाऱ्या केल्या 25 वर्ष. तुषार बुवा कधी पाण्याची बॉटल तुम्ही माझ्या बारीमध्ये दाखवायची कधीच नाही. मी तुम्हाला असे अनेक शायर दाखवी. हा पण 5-5 टाइम पितो. काय वडका टाकून आणलास. हे लवड्या हे गाणी माझी आहे. मी तो आपला बापू वडापाव आमचा भरण्यातला आहे ना घ्याल वडा खाल वडा हे माझी गाणी. असो चला त्यांनी एक मला चांगला विषय दिला. नथबाई सोन्याची साडी नेसून कसा बाई साडी नेसून बाई कसा वागतोय हा बायकी. भर सभेत लावली सर एकदम तुझी लायकी. बोलले म्हणजे कुठं आता विषय त्यांनी कुठला सांगितली की वस्त्रहरणचा द्रौपदीचा विषय. आणि साडी कधी नेसला जेव्हा महाभारत ऐका नीट मित्रांनो. महाभारताचा विषय गाणार त्यांच्या गाण्यावर त्यांच्या बाजूने जाणार आहे. महाभारताचा ऐका अर्जुनानं साडी कधी नेसला वनवासात गेला ना तेव्हा मग त्यानं साडी नेसला नव्हती. आणि मग तो किशकाचा विषय मी परवा गायलाय रणकीच्या. तो तोडाय जमला नाही कोणाला. तुम्हाला गायला तर तुम्हाला पण लय भारी पडल म्हणून म्हणतोय. मी नाही गायत तेवढं. मी जसा शाहीर तसाच मी कार्यक्रम करतो. ऐका फक्त तुम्हाला उत्तर देतो. आला लढाया बाजीगर परत फेड करतो बुवांची. अरे बापाला जमलं तो लेख करणार काय एवढंच त्याच्यापेक्षा जास्त नको घेऊ कट करून टाक. हो सकाळी जाईल. आला लढाया बाजीगर अरे तुला घेतलाय अंदान. विषयाचा विषय
साडी नेसून त्याला मारायला गेला, साडी नेसून दुर्योधनाला नाही तेव्हा नाही, जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा त्याच्या कॉस्ट्युमवरच होता अर्जुन, हे लक्षात घ्या तुम्ही. तो जो द्रौपदी वस्त्रांचा विषय सांगताय ना, वाचू शकला नाहीस तेव्हा ठीक आहे, नाही वाचू शकला, पण साडी नेसताना कधी, जेव्हा वनवासामध्ये होता, अज्ञातवासामध्ये 1 वर्ष, तेव्हाचा विषय. हे काहीतरी कुठेतरी सांगड घालू नका. येण्याची जत्रा मी केलेली आहे सगळ्यांची, तुमच्या अगोदरच्यांची, तर तुम्ही लय उडू नका एवढंच म्हणतोय. तुमचा इमान जमिनी आणा, मला टाइम नाही लागायचा. सचिन बुवा म्हणतात मला, ऐका, आला लढाया बाजीगर, शक्तिवाला होतं पहिलं, मरू द्या. माझ्या नातात नातलंय सोहम, साई, हे दोघं दोन्ही पोरं. आता त्यांची सगळी मंडळी शिवातली माझी आली असते, त्याने बघितले 15 वर्ष काम, मरू दे. ते मला गेला तो गेला. आता आमचा राजू मोरे गेला, आम्ही कुठं काही दुःख केलाय. शक्तिवाला होता, तुरवाला झाला, असू द्या, ते त्यांचं भोगतील. ते जे ते ज्यांनी केले त्याच्याशी गद्दारी, ज्या मांडाशी गद्दारी ज्यांनी त्या ह्याच्याशी, ते भोगतील त्यांचे. ऐका, आला लढाया बाजीगर, तुला घेतला अंदान, अरे साडी नेसून संपवली तुझ्या बापाची खानदान, 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 साडी नेसून संपवली तुझ्या बापाची खानदान. ऐका ऐका ऐका, निर्भीडवाना आल्या गेल्यांची लागलो मी जिरवायला, अजून कुणाला जमलं नाही. एखादा मान कदंबावर हे गाणी मी लय वेळ आहे, लय त्यानं उत्तर पण दिली आणि मग त्यांनी माझ्याशी कार्यक्रम सोडले. आता ते बोलायला नका लावू, इथंच नका येऊ. ऐका, आल्या गेल्यांची भल्या भल्यांची अव लागलो मी जिरवायला, अजून कुणाला जमलं नाही एखादा मान हरवायला, अजून कुणाला जमलं नाही एखादा मान हरवायला, अजून कुणाला जमलं नाही एखादा मान हरवायला, अजून कुणाला जमलं नाही एखादा मान हरवायला. सुशांतदा शिंदे मोरगिरी इथे 14 दिवसांचे बाळ घरी असल्यामुळे पोचता आलं नाही. 500 रुपयांचं ऑनलाईन पारितोषिक आहे. आणि राकेश आखाडे मित्रांनो, त्यांच्याकडून सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक. ऐका, चक्रव्यूह तुम्ही जरी तरी मुळीच नाही बसणारा मी घरी. शब्द ऐका, लागू नका नादा, ही पहा गादा, ही पहा लागू नका. अभिमन्यू म्हणतोय, तुम्ही अभिमन्यूचा विषय दिला ना, लागू नका नादा महाभारत गातोय. ही पहा गादा, लागलो गारा फिरवायला, अजून कोणाला जमलं काय एखादा मन हरवायला, अजून कोणाला जमलं काय एखादा मन हरवायला, अजून कोणाला जमलं काय एखादा मन हरवायला, अजून कोणाला जमलं काय एखादा मन हरवायला. ऐका, मी गर्भात शिकून आलो विद्या खरी, चुक एवढीच झाली कथा ऐकली नाही पुरी, म्हणून हे साले गांडूचे चेले, म्हणून हे साले गांडूचे चेले आज लागले तर मिरवायला. अहो, म्हणून हे साले गांडूचे चेले लागले तर मिरवायला, पण अजून कोणाला जमलं नाही एखादा मला हरवायला, नाही कोणाला जमलं नाही कोणाला जमलं नाही एखादा मला हरवायला, अजून कोणाला जमलं नाही एखादा मला हरवायला, अजून कोणाला जमलं नाही एखादा मला हरवायला. तुम्हाला महाभारत पाहिजे ना, ह्या महाभारत. गुरु तुझा रथ निघाला गांडू, तुझ्याशी कशाला उगाच मी भांडू, नाही खेळायचा म्हणतो डाव. शब्द आहे का, सचिन बुवा कहते, गुरु तुझा रथ निघाला गांडू, द्रोणाचार्य एकलव्य सांगतोय अर्जुनाला, गुरु तुझा रथ निघाला गांडू, त्याच्याशी तुझ्याशी कशाला उगाच मी भांडू, नाही खेळायचा म्हणतो डाव. तू सुतपुत्र आहेस, तू काय म्हणतात त्याला, तू भिल्ल पुत्र आहेस, तू हे शिकायचं नाही, म्हणून विद्या तू नाही शिकायची. द्रोणाचार्य म्हणाले, नाही खेळायचं म्हणतो डाव, मग सांग जाऊन माझं नाव कशाला खातो सुगाच भाव, सांगून माझं नाव कशाला खातो
कुत्रा तोही निघाला भित्रा. सचिन भाऊ म्हणतात मला, त्याने धाडला हा कुत्रा. त्या कुत्री परवा बुवाने दिली, मी मान्य करतो ती कुत्री, ती पुतकुत्री तुम्ही दिलीत ना बुवा, मान्य केली मी. यांचा घास आहे का हो? मी आणलाय कुत्रा परत घ्या. त्याने धाडला हा कुत्रा तोही निघाला भित्रा. संगे सगळीच येड्यांची जत्रा, संगे सगळीच येड्यांची जत्रा. नेहमीच मला हा जडलाय छंद, केलं की नाही केलं की नाही याच थोबाड बंद. नेहमीच मला हा जडलाय छंद, केलं की नाही याच थोबाड बंद. अहो आता पडलाय माझा प्रभाव, सांग जाऊन माझं नाव कशाला खातोस उगाच भाव. सांग जाऊन माझं नाव कशाला खातोस उगाच भाव. सांग जाऊन माझं नाव कशाला खातोस उगाच भाव. सांग जाऊन माझं नाव कशाला. हो ऐकांसाठी 4 शब्द आहेत ते ऐका. आता इसरवून टाकलं. जीवा पाड या जीवात जपले कला ही आपल्या कोकणची. तुम्हा तिघांच्या त्रिकुटालया न नजर लागो कोणाची. तुम्हा तिघांच्या त्रिकुटालया नजर लागो ना कोणाची. तुम्हा तिघांच्या त्रिकुटालया नजर लागो ना कोणाची. तुम्हा तिघांच्या त्रिकुटालया नजर लागो ना कोणाची. हा कदंबाची खुटी कलमावर चढलाय ना, कदंबावर अशी खुटी कशी झुकतर एक दिवस. हा तुम्हाला नाही माहिती म्हणून म्हणतोय. तुम आता काय बोला आणि काय ऐका. काय बेटा गोकुळवासी एकदम हे काय आणि माझ्याकडे किती वेळा झालेले. हा झालं ऐका ऐका. साली मिक्स करतात ना बुवांची. अरे वा भरपूर आहेत लोक अजून. अन कदंबावरती चढून तुला चला जाऊ तो एकदम.